नमस्कार. आपण पाहताय गुजगोष्ठ कथांची वाहिनी. आज 8 जुलै आजचा दिनविशेष. 8 जुलै 1910 रोजी सावरकरांनी मार्सेलिसला मोरिया बोटीतून उडी मारून फ्रान्सच्या भूमीवर आपली सुटका करून घेतली होती. मदनलाल धिंगरांच्या कर्दनवायली वधाच्या पराक्रमाच्या आरोपात, तसेच हिंदुस्थानात पिस्तूल व बॉम्ब बनवण्याची विद्या पाठवण्याच्या आरोपात देशद्रोहाचा आरोप ठेवून इंग्रज सरकारने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना अटक केली. 1 जुलै 1910 रोजी मोरिया बोटीने हिंदुस्थानात त्यांच्यावर खटला चालवण्याकरता त्यांना हिंदुस्थानकडे रवाना केले. 7 जुलैला बोट मार्सेलिसला लागली. 8 जुलैला सकाळी पहाटेच्या वेळी शौचकुपात नेण्याची विनंती सावरकरांनी केली. त्यापूर्वी त्यांनी त्या शौचकुपाच्या शौचालयाच्या खिडकीत जानव्याने माप घेऊन आपले शरीर तिथून बाहेर पडू शकते की नाही याबाबत खात्री केली होती. स्वातंत्र्याकरता प्रयत्न करणे, अविरत लढणे या उद्देशाने ब्रिटिशांच्या अटकेतून सावरकरांनी 8 जुलै 1910 रोजी मारलेली उडी त्रिखंडात गाजली. संपूर्ण जगातल्या क्रांतिकारकांना यामुळे प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या पराक्रम दिनी त्यांना विनम्र अभिवादन. सावरकर पराक्रमवीर कथा ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. सर्वांना विनंती आहे, आपण सावरकरांची पराक्रम कथा ऐकून सावरकरांच्या विचाराचा अंगीकार करावा आणि प्रसार करावा. नमस्कार.